नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संध्या केत्री या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मराठी व्याकरण विषयासंदर्भातील महत्त्वाचे प्रश्न व त्याची उत्तरे. तत्पूर्वी तुम्ही जर संध्या केत्री या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पाहूया. प्रश्न क्रमांक 31. या अगोदरचे 1 ते 30 पर्यंतचे प्रश्न आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. प्रश्न क्रमांक 31. भाषा ही केवळ संवादाचेच माध्यम नाही तर साहित्याच्या संदर्भात ती आत्मविष्काराचे सर्वश्रेष्ठ माध्यम आहे. बघा, हे योग्य आहे की अयोग्य आहे, म्हणजेच बरोबर आहे की चूक आहे, आपल्याला ओळखायचे आहे. तर बघा, बरोबर आहे. भाषा ही केवळ काय आहे की संवादाचेच माध्यम नाही तर साहित्याच्या संदर्भात ती आत्मविष्काराचे सर्वश्रेष्ठ माध्यम आहे. हे काय आहे की संपूर्ण विधान हे बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 32. जन या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? बघा, बऱ्याच परीक्षेत हा प्रश्न विचारलेला आहे की जन या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे. तर ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? तालव्य या प्रकारचा आहे. कारण की जेव्हा च, छ, ज आणि ज यांचा उच्चार आपण जेथे चिंच चघळतो त्या भागाला स्पर्श करून केल्यास तो तालव्य असतो, तर दाताच्या मागील भागाला स्पर्श करून केल्यास तो काय असतो? दंत तालव्य किंवा दंतमुलीय असतो. म्हणून जन या शब्दातील जेव्हा आपण ज हा वर्णाचा उच्चार करतो तेव्हा तो काय होतो की तेव्हा तो आपण जेथे चिंच चघळतो त्या भागाला स्पर्श करून केला जातो. म्हणून हा काय आहे? तर तालव्य आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 33. विसर्ग हा एक डॅश डॅश वर्ण आहे. बघा, विसर्ग हा एक डॅश डॅश वर्ण आहे. तर विसर्ग हा एक काय आहे? कंठीय वर्ण आहे. तर कंठीय वर्णामध्ये कोणते वर्ण समावेश होतात? तर कंठीय वर्ण जे की ज्याचा उच्चार हा कंठाद्वारे होतो त्याला आपण कंठीय वर्ण असं म्हणतो. तर विसर्ग हा एक काय आहे? तर कंठीय वर्ण आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 34. गुलामगिरी हे नाम नामाच्या कोणत्या प्रकारातील आहे? बघा, गुलामगिरी हे नाम नामाच्या कोणत्या प्रकारातील आहे? तर हे नामाच्या कोणत्या प्रकारातील आहे? तर भाववाचक नाम आहे. कारण की गुलामगिरी, गिरी हा काय लागलेला आहे? त्याला शेवटी प्रत्यय लागलेला आहे. तर त्याला काय आहे? कोणत्या प्रकारचं आहे ते? भाववाचक नाम. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 35. पत्रकार या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप सांगा. बघा, पत्रकार हा पण प्रश्न खूप परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. बघा, पत्रकार या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप सांगा. तर ते स्त्रीलिंगी रूप काय आहे? पत्रकर्ती. पर्याय क्रमांक 1. पत्रकर्ती. प्रश्न क्रमांक 36. सज्जन या शब्दातील संधीचा प्रकार कोणता? बघा, सज्जन या शब्दातील संधीचा प्रकार कोणता? तर बघा, याचा हे काय होतं की याचा फोड काय होते? सत अधिक जन म्हणजेच सज्जन. तर जेव्हा व्यंजन संधी, जेव्हा पहिला वर्ण काय असतो? व्यंजन असतो व दुसरा वर्ण हा व्यंजन किंवा स्वर असतो तेव्हा त्या संधीला काय म्हणतात? व्यंजन संधी असे म्हणतात. तर बघा, सत अधिक जन बरोबर काय होते? सज्जन. म्हणजे इथं काय आलेलं आहे? त हा काय आहे? व्यंजन आहे आणि जबर काय आहे? व्यंजन आहे. म्हणून हे काय आहे? जेव्हा व्यंजन एक पहिल्यांदा व्यंजन नंतर बी व्यंजन येते तेव्हा ती व्यंजन संधी असते. तर ह्या संधीचा कोणता प्रकार आहे? व्यंजन संधी. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 37. आवृत्तीवाचक संख्या विशेषण असलेल्या उत्तराचा पर्याय ओळखा. बघा, आवृत्तीवाचक संख्या विशेषण असलेल्या उत्तराचा पर्याय ओळखा. तर आवृत्तीवाचक हे संख्या विशेषणाचा काय आहे? विशेषणाचा संख्यावाचक विशेषणाचा काय आहे? एक उपप्रकार आहे की आवृत्तीवाचक. तर जेव्हा चौपट, मुले, दसपट, रुपये, दुहेरी, रंग, द्विगुणित, आनंद अशा प्रकारचे शब्द आपण म्हणतो तेव्हा ते काय असतात? आवृत्तीवाचक संख्या विशेषण असतात. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 38. साप माझ्या समोरून गेला हा प्रकार या वाक्यातील
क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा. बघा, साप माझ्या समोरून गेला या वाक्यातील क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा. म्हणजे समोर म्हणजे काय आहे, तिथं स्थळाचा उच्चार केलेला आहे, स्थळ दाखवलेलं आहे. म्हणजेच हे काय आहे, तर यामध्ये समोरून हे काय आहे, स्थलवाच्य क्रियाविशेषण आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 39. पुढील वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे? जेव्हा पुरेसा पाऊस पडतो तेव्हा शेतकरी आनंदित होतो. बघा, जेव्हा तेव्हा आलेले आहे वाक्यामध्ये आणि आपल्याला विचारलेलं आहे की हे वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे. तर ही वाक्यरचना जेव्हा तेव्हा आल्यामुळे काय झालेली आहे, ती मिश्र वाक्य आहे. पर्याय क्रमांक 3 मिश्र वाक्य. प्रश्न क्रमांक 40. पुढील वाक्यातील योग्य केवल प्रयोगी अव्यय लिहा. किती उंच मनोरा हा डॅश डॅश. बघा, आपण काय म्हणतो, आबाबा किती उंच मनोरा हा, म्हणजे आश्चर्याने म्हणतो का नाही आपण. तर आश्चर्यकार्य केवल प्रयोगी अव्यय आहे. किती उंच मनोरा हा, आबाबा. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 41. तो प्रसंग अत्यंत हृदयद्रावक होता या वाक्यातील प्रयोग ओळखा. बघा, तो प्रसंग अत्यंत हृदयद्रावक होता या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर या वाक्यातील प्रयोग कोणता आहे? अकर्मक कर्तरी प्रयोग. या वाक्यामध्ये तो काय आहे? कर्ता आहे आणि हा अकर्मक कर्तरी प्रयोग आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 42. वाक्यप्रकार तुला जे समजत नाही ते तू शिक्षकास विचारावे. बघा, वाक्याचा प्रकार ओळखायचा आपल्याला. तुला जे समजत नाही ते तू शिक्षकास विचारावे. वाक्यप्रकार ओळखा. बघा, जे ते आलेले म्हणजेच हे वाक्य कोणतं आहे? मिश्र वाक्य आहे. ज्या ठिकाणी जे ते जरी तरी जेव्हा तेव्हा असे शब्द वापरले जातात, जी ती तेव्हा ती वाक्य मिश्र वाक्य असते. पर्याय क्रमांक 1 जे ते मुळे मिश्र वाक्य. प्रश्न क्रमांक 43. पुढील वाक्यरचना केवल वाक्य करा. गंगा नदी ही अतिपवित्र आहे, ती तीर्थाचेही तीर्थ झाली आहे. बघा, या वाक्याचं आपल्याला केवल वाक्य करायचं आहे. केवल वाक्य म्हणजे काय? ज्या वाक्यामध्ये केवळ एकच उद्देश आणि एकच विधेय असते त्याला आपण काय म्हणतो? केवल वाक्य असे म्हणतो. तर या वाक्याचा आपल्याला केवल वाक्य काय होईल की गंगा नदी अतिपवित्र असल्यामुळे तीर्थाचे तीर्थ झाली आहे. हे वाक्य काय होईल? अर्थपूर्ण वाक्य होईल. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 44. समासाचे मुख्य प्रकार किती? बघा, समासाचे मुख्य प्रकार किती? तर समासाचे मुख्य प्रकार किती आहेत? 4. आणि ते तुम्हाला विचारलं कोणकोणते, तर ते कोणते आहेत? पहिला अव्ययभावी समास. ज्या समासामध्ये पहिलं पद काय असतं? महत्वाचं असतं, प्रधान असतं आणि ते क्रियाविशेषण असतं, त्याला अव्ययभावी समास म्हणतात. उदाहरणार्थ यथाक्रम, क्रमाप्रमाणे. त्याच्यानंतर दररोज, प्रत्येक दिवशी, हे अव्ययभावी समासाची उदाहरणं आहेत. त्याच्यानंतर तत्पुरुष समास. ज्या समासामध्ये दुसरे पद प्रधान आहे त्याला तत्पुरुष समास असे म्हणतात. बरोबर आहे का नाही? उदाहरणार्थ कमल नेत्र, कमल हेच नेत्र, पितांबर पिवळे असे वस्त्र. त्याच्यानंतर नंबर 3 द्वंद्व समास. ही ज्या समासामध्ये काय आहे की तिसरे पद प्रधान असते त्याला द्वंद्व समास असे म्हणतात. त्या द्वंद्व समासाचे पण काय पडतात? उपप्रकार पडतात. त्याच्यामध्ये समाहार द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास, इतरेतर द्वंद्व समास. आणि त्याच्या उदाहरणार्थ जर पाहिलं गेलं, उदाहरणार्थ पंचवटी 5 वडांचा समुदाय, चातुर्मास 4 महिन्याचा समुदाय. आणि चौथा समासाचा प्रकार कोणता आहे? तर बहुव्रीही समास. ज्या समासामध्ये दोन्ही पदे महत्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो त्याला काय म्हणतात की बहुव्रीही समास असे म्हणतात. बहुव्रीही समास. उदाहरणार्थ वक्रतुंड, वक्र आहे तुंड ज्याचा असा तो. हे काय आहेत? समासाचे मुख्य 4 प्रकार आहेत. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 15. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्याची अंकुशाचा मारा. ह्या कडव्यातील अलंकार
ओळखा. बघा बऱ्याच परीक्षेला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. इम्पॉर्टंट प्रश्न आहे की बघा, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न तोर त्यासी अंकुशाचा मारा. तर याच्यामध्ये कोणता अलंकार आहे की दृष्टांत अलंकार आहे. पर्याय क्रमांक 4 दृष्टांत अलंकार. प्रश्न क्रमांक 46 मैनत हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे. बघा हा पण प्रश्न बऱ्याच परीक्षेत आलेला आहे. मैनत हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे. तर तो अरबी भाषेतून मराठीत आला आहे. हे पण लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 1 अरबी. प्रश्न क्रमांक 47 गतवर्षी मी एकही चित्रपट पाहिला नाही. या वाक्यातील विधेय विभाग ओळखा. बघा गतवर्षी मी एकही चित्रपट पाहिला नाही. या वाक्यातील विधेय विभाग ओळखा. तर या वाक्यातील विधेय विभाग कोणता आहे. गतवर्षी एकही चित्रपट पाहिला नाही. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 48 भाषेत जे मूळ शब्द असतात त्या शब्दांना काय म्हणतात. बघा भाषेतील जे मूळ शब्द असतात त्या शब्दांना काय म्हणतात. तर त्या शब्दांना काय म्हणतात. सिद्ध शब्द. उदाहरणार्थ खा पी ए जे गा बस कर उठ हे शब्द काय आहेत. सिद्ध शब्द आहेत. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 49 गैरहजर सम जज्ज अनुकरण सुविचार हे शब्द कोणत्या प्रकारचे आहेत. बघा गैरहजर सबजज अनुकरण सुविचार हे शब्द कोणत्या प्रकारचे आहेत. तर हे शब्द उपसर्ग घटित आहेत. का उपसर्ग घटित आहेत. कारण की गैरहजर गैर हा काय लागलेला आहे त्या शब्दाला. हजर या शब्दाला उपसर्ग लागलेला आहे. सबजज या शब्दामध्ये सब काय लागलेला आहे उपसर्ग लागलेला आहे. अनुकरण करण या शब्दाला अनु हा शब्द काय लागला उपसर्ग लागला. आणि सुविचार विचार या शब्दाला सु काय लागलेला आहे उपसर्ग लागलेला आहे. तर हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत. तर उपसर्ग साधित शब्द आहेत. पर्याय क्रमांक 2 उपसर्ग साधित शब्द. प्रश्न क्रमांक 50 रिकाम्या जागेसाठी सर्वात अधिक योग्य शब्दाची निवड करा. डॉक्टरांनी जयललितांना सांगितले की भुकेपेक्षा डॅश डॅश कमी खा. बघा रिकाम्या जागेसाठी आपल्याला योग्य शब्दाची निवड करायची. डॉक्टरांनी जयललितांना सांगितले की भुकेपेक्षा डॅश डॅश कमी खा. तर काय खा 2 घास कमी खा. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 51 खालीलपैकी जोडाक्षरांनी युक्त अचूक शब्द कोणता. बघा अचूक शब्द हा प्रश्न बऱ्याच परीक्षेत आलेला आहे. बघा योग्य शब्दाची निवड करा. अनुक्रम हा शब्द पर्याय क्रमांक 4 नुसार लिहिला जातो. पर्याय क्रमांक 4 अनुक्रम. प्रश्न क्रमांक 52 क्षणभंगूर या शब्दास पर्यायी शब्द कोणता. बघा क्षणभंगूर म्हणजे क्षणात नष्ट होणारे. त्याला क्षणभंगूर या शब्दास पर्यायवाची म्हणजे समानार्थी शब्द कोणता आहे. तर नाशवंत म्हणजेच नाश पावणारे. पर्याय क्रमांक 1 नाशवंत. प्रश्न क्रमांक 53 खालील वाक्यात योग्य त्या वाक्यप्रचाराचा उपयोग करा. दुर्योधन भीमाला सतत डॅश डॅश पाण्यात पाहत होता. बघा एखाद्या व्यक्तीला आपण काय म्हणतो की ती व्यक्ती त्या व्यक्तीला काय करत होती पाण्यात पाहत होती. तर दुर्योधन भीमाला सतत पाण्यात पाहत होता. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 54 उदंड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. बघा उदंड म्हणजे काय भरपूर प्रमाणात. तर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे तर कमी. उदंड कमी. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 55 पती या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. बघा पती या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर पती म्हणजे त्याला आपण काय म्हणतो की पती भ्रतार. पर्याय क्रमांक 2 भ्रतार. प्रश्न क्रमांक 56 डॅश डॅश असे अनेक प्रकारचे पक्षी मधासाठी येत असतात. बघा कोणते पक्षी हे मध जमा करण्यासाठी येत असतात. तर साळुंकी मैना बुलबुल हे शब्द काय होतात मधासाठी येत असतात. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 57 पळसाचे झाड कसे वाढते. बघा पळसाचे झाड कसे वाढते तर त्या झाडाची वाढ ही अतिसावकाश होत असते. पळसाचे झाड कसे वाढते तर अतिसावकाश. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 58 ॲडविन
ऑर्नल्डचे दी लाईट ऑफ एशिया हे पुस्तक कोणत्या महापुरुषाच्या जीवनावर आधारित आहे? बघा, एडविन ऑर्नल्डचे दी लाईट ऑफ एशिया हे पुस्तक कोणत्या महापुरुषाच्या जीवनावर आधारित आहे? तर ते गौतम बुद्धाच्या जीवनावर आधारित आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 49. जपान्यांनी कोणत्या झाडाला जागतिक महत्त्व मिळवून दिले? बघा, जपानने कोणत्या झाडाला जागतिक महत्त्व मिळवून दिले? तर जपान या देशाने चेरी या झाडाला जागतिक महत्त्व मिळवून दिले. पर्याय क्रमांक 4. चेरी. प्रश्न क्रमांक 60. निसर्गपूजा जीवनातून नष्ट होऊन ग्रंथात जाऊन बसली आहे असे लेखक का म्हणतो? बघा, निसर्गपूजा जीवनातून नष्ट होऊन ग्रंथात जाऊन बसली आहे असे लेखक का म्हणतो? तर लोकांनी निसर्गाचं हे वातावरणात आणले नाही म्हणून लेखक असे म्हणतो. पर्याय क्रमांक 4. विद्यार्थी मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.